या मना अवघ्या धांडोळील्या खुणा, अवघ्या धांडोळील्या खुणा, अवघ्या धांडोळील्या खुणा.
तुमच्या लागलो निधी चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षलिया निज सत्ते, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. आणून या मना अवघ्या धांडोळील्या खुणा, आणून या मना अवघ्या धांडोळील्या खुणा, देखिला तो राणा पंढरपूर निवासी. यासी अनुसरल्या काय, घडे ऐसे वाया जाय, देखिले ते पाय जीवी समजीवी राहती. तो देखावा हा विध, तो देखावा हा विध, चिंतनेची कार्यसिद्ध, आणि का संबंध नाही पर्वकाळासी. की यासी अनुसरले हा काय, घडे ऐसे वाया जाय, देखिले ते पाय समजीवी राहती. तुका म्हणे खळ, तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जाऊन या मळ वाळवंटी नाचती. यासी अनुसरल्या काय, घडे ऐसे वाया जाय, देखिले ते पाय समजीवी राहती. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 883 क्रमांकाचा हा अभंग असून, प्रस्तुत अभंगात पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनाचा, चिंतनाचा, ज्ञानाचा आणि सेवेचा महिमा काय आहे याचं अलौकिक अप्रतिम वर्णन श्री तुकाराम महाराज करतात. तुकाराम महाराज करतात. आणून या मना अवघ्या धांडोळील्या खुणा. संशोधन केलं मी, चौकशी केली, इन्क्वायरी केली आणि मग पाहिलं त्याला. आपण पांडुरंग हा सगळ्या महाराष्ट्राचा जीवलग मित्र आहे म्हणा, सखा आहे म्हणा, दैवत आहे म्हणा, हृदयाचा ताईत आहे म्हणा, अशी डोळ्याचं आलंबन आहे म्हणा. कोणाला पांडुरंग परिचित नाही? कोणी, किती लोक असे अभागी दुर्भागी असतील की ते पंढरपूरला जाऊन तरी एकदाही पंढरीनाथाला पाहिलं नाही? कोण असं आहे की अशा प्रकारे ज्याच्या घरात आणि पांडुरंगाच्या भक्तीबद्दल काही कधीतरी बोललं जात नाही? सगळ्यांचा परिचय आहे, सगळ्यांचा परिचय आहे. पण एखादं रत्न, अमोल रत्न असतं, त्याला सगळेच पाहतात, पण रत्न पारख्याचं पाहणं वेगळं असतं आणि सामान्याचं पाहणं वेगळं असतं. सामान्य खेळात दगड म्हणून पाहतो त्याला. आणि महत्वाच्या विभूतीचं पाहणं जर आपण ध्यानात घेतलं तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर वेगळा 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 होत जातो, अशी गोष्ट आहे. हजारो वैष्णव, लाखो लोक पांडुरंगाच्या भक्तीनं निहाल होऊन उद्धरून गेले. खळ सामान्य सगळेच उद्धरून गेले, जे जे भक्तीला लागले ते. आणि त्याच्यापेक्षा अनेक पटीनं असलेले लोक सान्निध्यात असून सुद्धा तसेच वाया गेलेले आहेत. ह्या दोन्हीचा जो फरक आहे तो कशामुळे आहे? कशामुळे? तर आपण भगवंताला पाहतो ते आपल्या दृष्टीने पाहिलं की आपण वाया जातो, आणि संतांच्या दृष्टीनं ऐकून, पाहून, पाहायचा अभ्यास करून जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्याचा परिणाम वेगळाच येतो. त्या पांडुरंगाची कृपा आपल्याला संपादन करून घेता येते, अशी गोष्ट आहे. सामान्य माणसाला दिसणारी एक मूर्ती, सजविलेली, पोशाख केलेली, शृंगार घातलेली, ठीक आहे बा, डोळ्याला चांगलं दिसतं, समाधान वाटतं, दर्शन घेतलं, आलो आम्ही, चांगली गोष्ट आहे ही सुद्धा, ही गोष्ट वाईट नाही, पण पूर्ण नाही, पूर्ण नाही. असं सामान्य माणसानं, सामान्य बुद्धीनं, सामान्य कल्पना करून परमेश्वराला पाहणं, पांडुरंगाला दर्शन घेणं ही गोष्ट. आणि त्याच्यापुढे पहिल्या प्रथम उभं राहिल्यानंतर पांडुरंग कांती दिव्य तेजे झळकती, रत्नकेळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा. शब्दाचे प्रभू, शास्त्राचे प्रणिते असलेले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मला या शोभेचं वर्णन करता येत नाही. ही दिव्य तेजानं झळकणारी रत्नाची कीळ जशी फाकत असते तशी त्या ठिकाणी ही दिव्य कांती आहे. हे त्यांचं दर्शन आहे, हे त्यांचं दर्शन आहे.
आपल्या दर्शनाच्या पद्धतीपासून त्यांच्या दर्शनाच्या पद्धतीपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासातून मग पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव आपल्याला येणार आहे. आणि त्याकरता ही दृष्टी देणारे जे संत आहेत ते त्याला कशा पद्धतीनं पाहतात, कशा पद्धतीनं ओळखतात, कशा पद्धतीनं जाणतात, कशा पद्धतीनं त्याची चौकशी करतात, कशा पद्धतीनं त्याच्या रूपाची निश्चिती करतात, आपला त्याचा संबंध कसा जाणतात आणि ते त्याला काय समर्पण करतात, या सगळ्या बाबी, सगळ्या गोष्टी त्याच्या मागे अशा प्रकारच्या आहेत. म्हणून अतिशय उत्कृष्टोत्कृष्ट असलेला हा जो अभंग आहे, म्हणजे तुकाराम महाराजांचे यात पांडुरंगाबद्दलचे मांडलेले जे विचार आहेत, जी भावना आहे, आणि ती भावना नुसती नाही, वस्तुस्थितीची भावना आहे की ती वेदशास्त्रांना मान्य असलेली आहे, ती पांडुरंगाला अभिप्रेत असलेली आहे, सगळ्या संतांच्या मार्गाला आलेली आहे, ऋषीमुनींच्या, संतांच्या, आणि सर्व प्रकारच्या सामान्य लोकांपर्यंत त्याचा परिणाम, उद्धार हाच मिळणार आहे. या 4 पैलू ज्या तुकाराम महाराजांच्या विचारधारेत आहेत, ती ही विचारधारा आहे. काय म्हणतात ते आपण पाहू थोडक्यात. आणून या मना अवघ्या तांडुळीला खुणा. आधी मनात आलं माझ्या की काय आहे परमात्मा कसा आहे, आपण जरा विचार केला पाहिजे. देव कसा आहे, देव कसा आहे. चर्चेमध्ये एखाद्या माणसाचा विचार येतो, त्यावेळेला प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं विचार मांडतो, पण मोठ्या माणसाने नंतर मांडलेला जो विचार असतो की तो तुम्हाला वरून असा दिसतो, पण त्यातलं आतलं काय तुम्हाला माहिती आहे काय, त्याने अमक्या वेळेला कसा त्याग केलेला आहे, त्याचं हे कसं आहे, त्याने त्या सभेत कशी सभा जिंकलेली आहे, असं जेव्हा ऐकावं तेव्हा त्याचं खरं रूप आपल्याला येतं. आपण देवाबद्दल खूप ऐकतो, आपण देवाबद्दल पिक्चरमध्ये सुद्धा पाहतो, निरनिराळ्या प्रकारच्या सिरियलमध्ये पाहतो. कुणी पण देवाबद्दल बोलतो, देवाने आम्हाला असं का केलं, आमच्यावर देवाची कृपा झाली, देव आम्हाला स्वप्नात आला, वाटतं ते आपल्या आपल्या परीने सांगतात. चुकीचं नाही आहे ते, ठीक आहे त्याच्या ठिकाणी. पण प्रत्येकजण जे सांगतात त्यामुळे देवाचा निर्णय होतो असं नाही आहे. एक 4-5 आंधळे एका डोळस माणसाला विनवायला लागले की आपल्या गावात हत्ती आलाय म्हणतात, एक सर्कशीचा, तो फार चांगला आहे म्हणतात, आम्हाला काही दिसत नाही डोळ्याने, पण आम्हाला जरा बघता येईल का असा हात लावून वगैरे हत्ती. त्या डोळसाला कृपा आली, त्याने सगळे आंधळे त्या हत्तीजवळ नेले. गरीब होता सर्कशीचा. बघा म्हणे, जसं बघता येईल तसं बघा. मग सगळ्यांनी बघितलं, तर डोळे नाहीत, हाताने हात लावून इकडून तिकडून सगळ्यांनी बघितलं. आणि बघितल्यानंतर त्याला बसवलं त्या डोळसाने, त्याला म्हणजे सांगा बरं आता हत्ती कसा वाटला तुम्हाला. एकानं सांगितलं, हत्ती मला झाडाच्या फांदीसारखा वाटला, झाडाची फांदी असते तसा वाटला. दुसरा म्हणला नाही, चूक आहे, हत्ती खांबासारखा आहे. तिसरा म्हणला हेही चूक आहे, हत्ती भिंतीसारखा आहे. चौथा म्हणला सगळे तुम्ही चुकीचे, हत्ती सापासारखा आहे. आता काय झालं, डोळस माणूस हसला त्याला, दुसरं काही नाही. चुकीचं होतं त्यांचं म्हणणं, नाही चुकीचं नव्हतं, पण पूर्ण नव्हतं. ज्याला फांदीसारखा भासला त्यानं काय केलं, त्याने अशी वर त्याची आडवी सोंड होती, ती सोंड अशी पाहिली खालून, झाडाची फांदी असून जाड फांदी अशी जर फुटलेली असते अशी दिसते. ज्याला खांबासारखा वळला त्याच्या हातात पाय आला होता, असा सरळ पुढचा पाय जो असतो तो सरळ पाय हातात आला. खांबच आहे हा एक प्रकारचा, चांगल्या प्रकारचा एक कॉलम तयार केलेला आहे गोल. तिसऱ्याने त्याचं पोट असं पाहिलं वरती, ते सपाट लागलं, त्यामुळे भिंतीसारखं आहे. आपल्या घराच्या दरवाज्यावर जशी भिंत असते तसं. आणि चौथ्याच्या हातात शेपूट आलं. एकही आपल्याला सांगायची गरज नाही. एक हत्ती अनेक आंधळे निरनिराळ्या प्रकाराने आपला अनुभव सांगतात, आपली आवड सांगतात, आपलं प्रतीती सांगतात. त्याप्रमाणे एका परमेश्वराचा अनुभव अनेक प्रकारचे अज्ञानानं आंधळे असलेले लोक आपापल्या परीनं त्याचं वर्णन करतात, पण त्याचा निर्णय होत नाही. त्याचा निर्णय कसा होतो,
त्याचा निर्णय असा होतो की तुकाराम महाराजांच्या सारख्या मोठे संत ज्या देवाची प्राप्ती मला करायची आहे हा छंद धारण करून त्याच्या विरोधात असलेल्या संसाराला पाणी सोडून त्या परमात्म्याचा शोध करायचा आहे असा पक्का निर्णय करून बुद्धी पुरस्सर संतांच्या संगतीत राहून वेद शास्त्र पुराण ऋषी आणि संत यांनी परमात्माच्या खुणा काय सांगितल्या त्याचं वर्णन काय केलंय याचा आढावा त्या ठिकाणी घेतात. धांडोळील्या खुणा आणून या मना याचा अर्थ असा की मनाला त्याच्याशिवाय समजुतीचा दुसरा विषय ठेवला नाही. मनाला फक्त आता तोच पाहावा हे डोळे ते तिकडे वेगळीकडे तो पाहावा एवढंच आणून या मना त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि मग काय केलं अवघ्या धांडोळील्या खुणा म्हणजे काय? खुणा म्हणजे सिद्धांत आणि धांडोळलेल्या म्हणजे संशोधन केलं. त्याचं संशोधन केलं. हे संत ऋषी मुनी शास्त्रकार ग्रंथकार हे फार कष्ट करतात याच्याकरता. सामान्य माणसाला कल्पना नाही. बुद्धीचे कष्ट असतात, हाल सोसतात त्याच्याकरता, एक एक प्रमाण मिळवण्याकरता, एक एक इतिहास प्राप्त करून घेण्याकरता खूप कष्ट करतात. म्हणून वेदशास्त्रानं भगवंताच्या स्वरूपाबद्दल ज्या सिद्धांताच्या काही खुणा सांगितलेल्या आहेत, सिद्धांताच्या खुणा सांगितल्या आहेत आणि त्या खुणा धांडोळल्या म्हणजे त्याचं संशोधन रिसर्च केलं, त्याचं संशोधन केलं, धांडोळल्या खुणा. आणि या खुणा धांडोळल्या काय खुणा धांडोळल्या बरं? हे बघा, अगोदर आपल्याला विचार करताना निर्गुण निराकाराकडे जाता येत नाही आणि पुढं दिसणारं जे जग आहे यात परमात्मा प्रतीतीला येत नाही अशी गोष्ट आहे. काय पुन्हा बोलतो मी की निर्गुण निराकाराची झेप सामान्य माणसाला देव शोधण्याकरता घेता येत नाही. आणि जे आपण हे पाहतो जग, त्या जगात परमात्मा आपल्याला दिसत नाही, प्रतीला येत नाही. माणसं आहेत, जनावर आहेत, आपल्या आपल्या पद्धतीने जातात, पाऊस पडतोय, नद्या भरतात, पुन्हा मोकळ्या होतात, उन्हाळा पडतो, शोषून जातो, जन्माला येतात, हेच दिसतं आपल्याला. दुसरं काय दिसतं? यात देव कुठे असं आपल्याला वाटतं. यात देव दिसत नाही अशी गोष्ट आहे. जिथं दिसावा तिथं आपण असत नाही आणि आपण असतो तिथं देव दिसत नाही. अशा वेळेस काय असतं? अशा वेळेस श्रुतींच्या आणि अद्वैत तत्त्वज्ञानाची जी कुशल असते ती असते की जे दिसत असतं त्यातच न दिसणाऱ्या देवाचं दर्शन घडवायचं असतं. अशी गोष्ट आहे. न दिसणारा देव यातच. मग कसा? तो खुणांनी दिसतो. त्याच्या खुणा आहेत काही, म्हणजे त्याची काही सिद्ध. एको देवो सर्वभूतेषु गूढा, सर्व प्राणी मात्रामध्ये एकच देव गुह्य रूपानं त्या ठिकाणी नटलेला आहे. हे खूण आहे. एक खूण आहे. काय खूण आहे? तर ही खूण अशी आहे की प्राणी मात्रांचा आकार वेगळा आहे, प्राणी मात्रांचं वजन वेगळं आहे, प्राणी मात्रांचं शरीर वेगळं आहे, त्यांचं भुंकणं, त्यांचं बोलणं हे सगळं वेगळं आहे. त्यांचं पाहणं वेगळं आहे, त्यांचं खाणं पिणं वेगळं आहे. पण त्यांच्यात जी चेतना आहे ती तरी एकच आहे ना. चेतना एकच आहे. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात म्हटलंय काय? साखरेची निंबोळी केली ते कडूपणा नाही आली, तेवी सुकरादी योनी झाली नाही भंगली चित सत्ता. निंबोळी केली, लिंबाला येतात त्या, पिवळी धमक केली, त्याला रंग दिला, ती अशी लिंबोळीसारखी वाटली की तोंडात घातली की कडू होईल. पण तोंडात घातली कडू नाही लागली. का? साखरेची केली होती ती साखरेची केली होती. साखरेची निंबोळी दिसायला दिसते पण ती कडू नसते. त्याप्रमाणे या जगात तुम्ही जे प्राणी पाहता, गाय पाहिली नमस्कार करता, हत्ती पाहिला ऐश्वर वाटतं, सिंह पाहिला भीती वाटते, हे सगळं आहे वेगळं. डुक्कर पाहिला हे काय तिरस्कार निर्माण होतो. निंबोळीतला कडूपणा साखरेच्या निंबोळीत नसतो.
त्याप्रमाणे जगात दिसणाऱ्या डुकराचा हिडीसपणा त्याच्या चैतन्यात नसतो. सुकरादी योनिधारी नाही भंगलिचित सत्ता. चैतन्याची जी सत्ता त्याच्यात आहे, हालचालीची जी चेतना आहे, ती त्याच्या त्या घाणेरड्यापणापासून फार वेगळी आहे. ते शुद्ध आहे चैतन्य त्यातही. अशी गोष्ट नाही भंगलिचित सत्ता. म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रात भगवंताला पाहताना त्याचे वरचे गुणदोष, त्याच्या वरचा बरा वाईटपणा हा सगळा सोडून त्याच्या चैतन्याकडं जर आपल्याला पाहता आलं तर आपल्याला या जगातच न दिसणारा देव जगात दिसू लागतो. ही खूण आहे एक प्रकारची. ही खूण आहे. हे सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताचं अनुमान करीत पहिल्यांदा विश्वास ठेवीत संत आणि वेद वचनावर, नंतर अनुमान करीत आणि नंतर आपल्या मनावर पक्क बिंबवून हेच खरं आहे असं समजून ते वर्तन करीत, त्याचं दर्शन तसं घेत, अशा प्रकारचं जर आपण करीत गेलो तर तोच परमात्मा स्पष्ट होत जातो आणि हे जग विरळ त्या ठिकाणी होत जातं. जग निघून जातं आणि परमात्मा शिल्लक राहतो. अलौकिक तरीका, अलौकिक प्रकार, अशा खुणा कितीतरी वेदशास्त्रांनी त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. वेदशास्त्रांनी सांगितल्या आहेत. अशा खुणा धांडोळल्या म्हणजे शोधल्या. अहो, सगळ्या गावात धांडोळा गेला पण तो माणूस दिसलाच नाही आम्हाला. धांडोळा घेणं म्हणजे शोध करणं. याचा दुसरा एक पर्यायी शब्द ज्ञानेश्वरी घरडोळी. माझी जेथुली ज्या होऊनी गेली जन्मे त्या आघव्याची आतू घरडोळी घेऊनी असे पाहतू तव देखिली ऐकिली मातू आतुडेची ना. अर्जुन म्हणतोय. कधी विश्वरूप पाहून त्याला जेव्हा परम आश्चर्य वाटलं त्यावेळेला तो देवाला म्हणाला की मी कधी पाहिलं नाही ना ऐकलं नाही. किंबहुना पूर्वी दृष्टना श्रुत. हे कधीच पाहिलं नाही, कधीच ऐकलं नाही मी हे असं. मग देवाने विचारलं कधीपासून तू विचार केलास? लहानपणापासून पाहिलं नाही का जन्मापासून पाहिलं नाही? नाही म्हणे. माझी जितकी जन्म मनुष्य देहाची जितकी जन्म मागं होऊन गेले त्याचं मी चिंतन केलं सिंहावलोकनानं, तर इथून मागच्या कोणत्याच मनुष्य जन्मात मला अशा प्रकारचं विश्वरूप पाहायला मिळालं नाही. तर त्याचं एक घरडोळी घेऊन असे पाहिलं. घरडोळी म्हणजे धांडोळीच आहे पण घरातली धांडोळी आहे. आणि ही धांडोळी ते गल्ली गाव सगळीकडे अशी ही धांडोळी. एखादं आयकरवाल्यांची धाड येते ना एखाद्या श्रीमंतावर संशयाने, त्यावेळेला ते जसं घर ताब्यात घेतात आणि घरातला कण शोधून अशा प्रकारचं पाहतात, त्याला घरडोळी म्हणतात. तर ही घरडोळी आपल्या घरात घ्यावी लागते आणि बाहेरही घ्यावी लागते. तर घरात घ्यावी लागते म्हणजे आपल्या अंतःकरणात परमात्मा प्राप्त होण्याच्या विरोधात आपल्या अंतःकरणात काय भरलं आहे, काम क्रोध मद मत्सर, त्याला काढून टाकावं लागतं. आणि परमात्मा प्राप्त होण्याकरता काय असावं लागतं ते आत आणावं लागतं. ही घरातली घरडोळी आहे, अंतःकरणरूपी घरात. आणि बाहेर म्हणजे वेदांतानं, उपनिषदानं, भगवद्गीतेनं, भागवतानं भगवंताचं रूप कसं सांगितलं आहे, भगवंताचा आपला संबंध कसा सांगितला आहे, त्याला प्राप्त करण्याची भक्ती कशी सांगितली आहे, आणि तो प्राप्त होण्याची योग्यता आल्यानंतर त्याच्या खुणा कशा सांगितल्यात, अशा प्रकारचं याचा धांडोळा घ्यावा लागतो. याचा धांडोळा आपलं चित्त शुद्ध करण्याकरता घरडोळा घ्यायचा आणि परमात्म्याच्या खुणा प्राप्त करून करण्याकरता धांडोळा घ्यायचा. हा धांडोळा घेतला गेला त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणाले, आणून या मना अवघ्या धांडोळील्या खुणा. अवघ्या खुणा म्हणजे 4 वेद, 66 शास्त्र, 18 पुराण, ऋषींचे ग्रंथ आणि संतांची वाणी, या सगळ्याचा अभ्यास केला तुकाराम महाराजांनी. एकनाथी भागवताचे 1000 पारायण भंडाऱ्यावर त्यांनी केले होते असं वर्णन आहे त्यांचं. ज्ञानेश्वरीची पारायणं केली होती. हे 2 ग्रंथ त्यांच्याकरता आदर्श राहिले होते. आणि मग स्वयंस्फुरणानं त्यांच्याकडून हा अभंगगाथा त्या ठिकाणी निर्माण झाली. तेव्हा अशा प्रकारच्या खुणा धांडोळल्या आणि धांडोळल्या खुणा मग ते विचार करायला लागले की या सगळ्या खुणांच्या मध्ये माझ्या आवडीची असलेली आणि मला या जगात स्पष्ट दिसलेली पण ती परमात्म्याची खूण असलेली अशी कोणती खूण आहे.
अशी कोणती खूण आहे? शास्त्रानं सांगितलं, त्या लक्षात घेतल्या. पण आता मला त्यातलं प्रत्यक्ष दिसण्याकरता काय आहे की जे पाहताना मी हे पाहतोही आहे आणि शास्त्राच्या खुणाप्रमाणे हेच ते परमेश्वराचं रूप आहे, अशा दोन्ही प्रकारचं प्रत्यभिज्ञ ज्ञान मला होईल की शास्त्राच्या खुणा मी पाहिल्या तेही यात आहे आणि मला जे दिसते तेही यात आहे. अशा खुणा कोणत्या आहेत? तर आणखी एक खूण पाहिली, शास्त्राच्या खुणा धांडवळल्या की परब्रह्म परमात्मा कशा कशा लक्षणाचा असतो. आणखी एक खूण पाहिली, ती मला संतांनी सांगितली. काय? विटेवरी समचरण संती खूण सांगितली. वेदशास्त्राच्या तुम्ही धांडवलेल्या ज्या ज्या खुणा आहेत त्या खुणांच्या लक्षणांनी योग्य असलेला विग्रह तुम्हाला आज पाहता येईल. तो कोण आहे? तर पंढरपूरच्या विटेवर समान पाय ठेवून जो विग्रह, जी मूर्ती उभी आहे, तेच ते ब्रह्म आहे की ज्याच्या वेदशास्त्राने खुणा तुम्हाला सांगितल्या. विटेवरी समचरण संती खूण सांगितली. ही संती खूण सांगितली. मग मी आता माझ्या मनात आणून त्या खुणा धांडवळल्या आणि माझ्या मनात ज्या पांडुरंगाला मी पाहतो, माझं प्रेम आहे, त्याच्याकडे मग मी पाहायला लागलो. देखीला तो राणा पंढरपूर निवासी. आधी वेदशास्त्राच्या खुणा धांडोळून पाहून मनात आणल्या. आधी मनात आणलं की मला देव पाहायचा आहे, मग खुणा धांडवळल्या आणि धांडवळलेल्या खुणा मनात आणल्या, सिद्धांत मनात आणले आणि मग संतांनी सांगितलेल्या खुणेकडे मी गेलो. विटेवरी समचरण संती खूण सांगितली आणि मग म्हणजे आणून या मना अवघ्या धांडवलेल्या खुणा, मग देखीला तो राणा पंढरपूर निवासी. पंढरपुरात निवास करणारा, संपूर्ण त्रैलोक्याची जम्बूद्वीपात असलेली राजधानी जे पंढरपूर आहे, त्या राजधानीचा सार्वभौम राजा जो पंढरीनाथ आहे, त्या राजाला भेटायला गेलो. राजा, त्रैलोक्याचा राजा पंढरपुरात आलाय, त्याच्याकडे मी भेटायला गेलो. तो मी पाहिला. आधीच मन माझं परमेश्वराच्या प्राप्तीच्या इच्छेनं पवित्र झालं होतं. दुसरी इच्छाच मनात राहिली नव्हती. त्यानंतर वेदशास्त्राच्या श्रद्धेनं मी धांडोळा घेतला, त्यामुळं अधिक पवित्र झालं. माझी उत्कंठा वाढली आणि मनात आलेली गोष्ट शास्त्राकडून कळवून घेऊन उत्कंठेनं जेव्हा मी त्याला पाहायला लागलो, तेव्हा तो मला पहिला दिसत होता तो वेगळा होता ना, आता वेगळा दिसायला लागला. कारण माझ्या मनात ठरवलेली लक्षणं शास्त्र विधानाची आहेत आणि मी जे डोळ्यानं पाहतोय ती खूण संतांनी सांगितली आहे की तो परमात्मा हाय. प्रत्यभिज्ञ ज्ञान, ज्याला शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर तो परमात्मा हाय, असा मी पाहिला. आणि पाहिल्यानंतर त्या सगळ्या वेदशास्त्रांनी परमेश्वर स्वरूपाच्या सांगितलेल्या खुणा मला यात दिसायला लागल्या, प्रत्यक्ष दिसायला लागल्या. आणि हे माझं दिसणं शास्त्रानं आणि संतांनी सांगितलेल्या अनुभवाला पटणारं, हे माझ्या अनुभवाला येऊ लागलं. वेदशास्त्र संतांनी सांगितलेला अनुभव आणि संतांनी सांगितलेल्या प्रत्यभिज्ञ या पांडुरंगाच्या मूर्तीच्या खुणेप्रमाणे पाहणं, या दोन गोष्टी एकत्र आल्या. दृष्टीचा डोळा पाहून मी गेले त्याप्रमाणे, किंवा बाप रखुमादेवीवर हृदयीचा जाणं असं. आणि मग मला उभय खूण जाणली. संतांनी सांगितलेली विटेवर समचरणाची आणि वेदशास्त्राने सांगितलेल्या निर्गुण निराकार व्यापक परमात्म्याच्या सिद्धांताची ही खूण. आणि ही खूणही मला ज्ञानोबारायांनी सांगितली आपल्याला. काय? बाप रखुमादेवीवरू खूण बाणली कैसी. अनंत वेशे अनंत रूपे देखील म्या त्यासी, बाप रखुमादेवीवरू खूण बाणली कैसी. योगी या दुर्लभ हा देखला पाहिला, अशी खूण बांधली. म्हणून अशा प्रकारचा परमात्मा माझ्या मनात येऊन मी वेदशास्त्राचा धांडोळा घेऊन त्याला पाहायला जाऊन त्या दोन्हींचं मेळ एकत्र घालून तो त्या ठिकाणी पाहिला. आणि मग मला माझ्या किंवा सर्वांच्या उद्धाराकरता याला कसं अनुभवता येईल, याला कसं अनुसरता येईल,
याला अनुस्मरण, अनुसरण, अनुभव याचा कसा घेता येईल याचा मी परत आता मनात विचार आणायला लागलो. आणि तो विचार तुकाराम महाराजांनी याच्या नंतरच्या 3 चरणात सांगितला आहे. तो अलौकिक आहे, अप्रतिम आहे. कसं झालं असतं, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा असंच आश्चर्य केलं की पांडुरंगाला पाहायला गेले. आधी पांडुरंगाने बोलावलं त्यांना. रामानंद स्वामींच्या हाती माळ देऊन पैठणला होते त्यावेळेला ते बोलावलं की तू ये माझ्या भेटीला आणि हा संप्रदाय तुला चालवायचा आहे म्हणून. मग ते गेले. गेल्यानंतर मग संतांशी एकरूप होऊन या संप्रदायाचं पुढा प्रचार प्रसार झाला. तर पाहिल्याबरोबर त्यांना फार आश्चर्य वाटलं की हे कोण आहे, पांडुरंग म्हणजे कोण आहे, काय आहे. आणि पाहिल्याबरोबर त्यांना जे जाणवलं, त्यांना जे कळलं, जे दिसलं, जे जाणवलं, जे अनुभवात आलं ते तुकाराम महाराजांच्या या अनुभवाप्रमाणे. नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निघाला. याचं प्रत्यभिज्ञ ज्ञान ज्ञानोबारायांचं हे तुकाराम महाराजांच्या आत्ताच्या ज्ञानासारखं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि हे तर ब्रह्म आहे, हे तर परमात्मा आहे, हे तर परब्रह्म आहे. इकडं कसं आलं? परब्रह्म कुठंच जात नसतं, कारण आकाश जसं सगळीकडे असल्यामुळे कुठं जाईल, कुठून आकाश येणे जाणे आहे काही, तसं ब्रह्म जात नाही कुठं. पण हे आलं कसं? या मार्गानं आलं. मार्ग चुकलं म्हणून नेणो कळत नाही बाबा, पण ब्रह्म मार्ग चुकल्यासारखं वाटतंय. ज्ञानियांचे शिरोमणी ते असं म्हणतात, त्याच्याबद्दल काय सांगावं. नेणो ब्रह्म मार्ग चुकले. आणि हे ब्रह्म झाकलेलं असतं, अविद्येच्या पालवानी झाकलेलं असतंय, मायेनं झाकलेलं आहे. हे ब्रह्म सामान्याला दिसत नाही, पण इकडं तर हे दिसतंय. आणि हे उघडं झालं की नाही? मग उघडं झालं. कुठं आलं? पंढरपुरात आलं. आणि आल्यावर ते दिसलं पहिल्यांदा पुंडलिकाला, भक्त पुंडलिके देखिले. आणि त्या पठ्ठ्याने जाऊ दिलं नाही, उभे केले विटेवरी. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासे आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. पण कोणतं आहे म्हणे? तो हा विठोबा. हा काय विठोबा? बघा ना तुम्ही, पंढरपूरला जाऊन विटेवर उभा राहिला, कसे छान कटेवर हात ठेवलेत, प्रसन्न दृष्टीनं, समान दृष्टीनं, समान चरण, समान दृष्टी, समान दातृत्व, समान औदार्य, समान सामर्थ्य, समान सम्यक ज्ञान, या सगळ्या रीतीनं परिपूर्ण करणारा हा विठोबा आहे. तो निधान आहे. पुढं सगळं वर्णन केलं आहे तेच, त्याचे पैलू सांगितलेच काही असो. तेव्हा ही जशी खूण ज्ञानोबारायांनी सांगितली, तशी तुकाराम महाराज म्हणाले की धांडोळील्या खुणा मनाला आणून आणि पंढरपुराला निवास करणारा आणि आधिपत्य करणारा विश्वावरती तो पंढरीचा राजाने पाहिला, देखील तो राणा पंढरपूर निवासी. आता तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासाठी काय सांगतात त्याला फार मोठं मूल्य आहे. यासी अनुसरल्या काय, घडे ऐसे वाया जाय, देखिले ते पाय, समजीवी राहते. आपण हे पाय पाहिले, या परमेश्वराचे पाय. आता पाय म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजेच स्वरूप असा अर्थ करता येतो. पण पाय घेऊ आपण, काय बिघडलं पाय? पण पांडुरंगाचे 2 जे समान पाय आहेत. इतर अवतारात असे समान नाहीत. राम अवतारात एक पाय मागं एक पाय पुढं धनुष्य हातात घेतलेले. कृष्ण अवतारात असा देवढा पाय असा वाकडा आहे. पण पांडुरंगाचा मात्र समान आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजे. तर समपाय, जे पाय पाहिले आणि आवडीनं त्याच्यावर दर्शन घेतलं त्याचं, आणि आपण जर ते आपल्या मनानं पिऊन घेतले तर आपल्या जीवाच्या ठिकाणी ते सम राहतात. असं या पायाची महती आहे. बरं, अशी या पायाची महती. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजदेह योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमा केली विठ्ठल रूप, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते समपाय आणि जीवी राहते. जीवी म्हणजे जीवाचा जीव होऊन राहतात. आपला जीव म्हणजेच ते म्हणजेच आपला जीव आहे असे ते राहतात. आपण जर ठेवले ते असे ते समचरण आहेत. आणि ते समचरण पाहिल्याबरोबर जीवी राहतात. पण कधी? याला अनुसरल्यानंतर. अनुसरणे म्हणजे
सर्वस्व त्याला समर्पण करून अनुसरणे म्हणजे मागे जाणे. बरं का, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. संसार अंतरला ज्याचा आणि जो भगवंताला अनुसरला त्याला अमरत्व प्राप्त होतं. त्या पायाप्रमाणे पण त्याच्या स्वरूपाप्रमाणे त्याच्या कृपेने प्राप्त होतं. म्हणून अनुसरण अशा प्रकारचं आहे. जीवे अनुसरलिये अजून का नये वेगी आळावा तो माझा प्राण माझा. संत वाङ्मया म्हणजे अनुसरण हा त्या ठिकाणी फार महत्त्वाचा शब्द आहे, अशी गोष्ट आहे. तेव्हा गंमत अशी आहे की याला अनुसरल्यानंतर मग वाया जाय ऐसे घडे. तुकाराम महाराजांनी प्रश्नचिन्ह ठेवलं आहे की आपण तुम्ही जर याला अनुसरलात की आता हाच माझा देव, हाच माझा मायबाप, मी याचंच नाम घेईन, मी याचीच पूजा करीन, मी याच्या वारीला जाईन, मी याच्या संतांची सेवा करीन, मी याचं नाम घेईन, याच्या व्यतिरिक्त काहीच करणार नाही, मला काही माहीत नाही बाकीचं, मला साधना माहिती नाही, मला प्रपंच माहिती नाही, मला संग्रह माहिती नाही, मला जगायचं की मरायचं की उद्धार करायचं मला काहीच माहीत नाही, मी याला अनुसरणार माझ्या कल्याणासाठी, असं एक नाम केशव असं जर केलं तर तुकाराम महाराज म्हणाला वाया जाईल काय हे, काय या ते याशी अनुसरल्या काय घडे ऐसे वाया जाय. वाया जाईल असं घडेल का? असं नाही घडणार. म्हणजे कोणीही वाया नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला सांगावी नव्हे तर तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी जाब विचारलाय. त्या याशी अनुसरल्या काय ऐसे घडे वाया जाय. वाया जाय ऐसे घडे न घडे हा एक अर्थ आहे. आणि यातलाच दुसरा अर्थ आहे. यातलाच दुसरा अर्थ आहे की याशी अनुसरल्या काय वाया जाय. वाया जाय ऐसे काय घडे म्हणजे याला अनुसरल्यानंतर आपल्याकडून असं काय घडेल की ते वाया गेलंय किंवा तो वाया गेलाय. याचा अर्थ असा आहे की याला अनुसरलेला मनुष्य दुसऱ्या कोणाची भक्ती करीत नाही, दुसरी कोणती साधना करीत नाही हा एक भाग, आणि याच्याकडून काहीही घडलं तरी त्याला परमात्मा वाया जाऊ देत नाही अशी गोष्ट आहे. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमींची अवधारी. नुरेची पाप केले शेवटली म्हणून किती पापी माणसांचा सुद्धा उद्धार झालेला आहे अशी गोष्ट आहे. आणि म्हणून परमेश्वराला ज्याने सर्व वाहिलं तो पाप करायला गेला तर त्याचं पुण्य होतं. परमात्मा त्याला सांभाळतो. कारण परमात्म्याला अनुसरलेला काही जाणून बुजून पाप करतच नसतो. कशाला करेल, कसं करेल तो? पाप तर निषिद्धच आहे. पण चुकून घडायला लागलं तर ते परमात्मा त्याला घडू देत नाही अशी गोष्ट आहे. म्हणून त्याला पाप पुण्यातून सांभाळतो, त्याला विकारातून सांभाळतो, त्याला पूर्वीच्या कर्मातून सांभाळतो, त्याला सगळ्यातून कोणाच्या विरोधातून सांभाळतो, त्याला संकटातून सांभाळतो. कुठेही असलं तरी त्याला तो त्या ठिकाणी वाया जाऊ देत नाही. त्याला तो सांभाळून अशा प्रकारचा घेतो. असा परमात्मा अशा प्रकारचा आहे. म्हणून काय नस्खलेत नपतेत इह त्याच्या पहिलं काय मला आठवतं तर या भक्तीच्या मार्गाहून, त्या पांडुरंगाच्या भक्तीच्या मार्गाहून डोळे झाकून धावत आपण गेलो तरी नस्खलेत धावन निमीलवान नेत्रे नस्खलेत न पतेत इह. तर हा रस्ता भक्ती मार्ग असा आहे. केला राज्यभार चाले ऐसा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा की डोळे झाकून जर आपण भरधाव धावायला लागलो तरी आपण कुठे स्खलेत म्हणजे घसरणार नाहीत आणि पडणार नाही. पाय घसरणार नाही, आपण तोंडावर पडणार नाही, आपण थेटपर्यंत जाऊ. असा हा प्रत्येकाला चालणारा राजमार्ग आहे. आणि म्हणून दोन अर्थ आहेत की याशी अनुसरल्या वाया जाय ऐसे काय घडे, ऐसे घडे काय तर नाही. म्हणजे याला अनुसरणाराचं जीवन वाया जाणार नाही, ते सार्थकच होईल. आणि याला अनुसरलेल्या असणाराचं काहीच वाया जाणार नाही. कसं घडलं तरी ते वाया जाणार नाही, ते अनुकूलच अशा प्रकारचं होईल. अशा प्रकारचे सगळ्या वाटा सुलभ होतील
सगळे मार्ग सुकर होतील असा त्याचा अर्थ. भले ऐसे काय देखील येते पाय समजीवी राहते. म्हणून भक्तीनं त्याच्या चरणाकडे पाहायचं, म्हणून वारी करायची, म्हणून परत परत जायचं आणि म्हणून आपण चिंतन करायचं. अशी गोष्ट करायची. तर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, मी केलं असंच आपण करावं. आणि म्हणजे त्यांनी जे नंतर जे मी धांडोळीला खुणा पाहिल्या, तो पाहिला, मग मला त्याचं पटलं, हे जे सांगितलं पहिल्या चरणाचं आपण जे चिंतन केलं, त्या चिंतनातला ध्वनित भाव असा आहे तुकाराम महाराजांचा की या मार्गानं तुम्ही पंढरपुराची पंढरीरायाची भक्ती करा, त्याला अनुसरा. काय असतं, मागच्या लोकांनी ग्रंथ जर करून ठेवले असेल, समजा ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, पण त्याचे कोश तयार केले, त्याचा अर्थ तयार केला आहे, त्याच्यावर शंका घेऊन त्याची निरसनं मांडलेत, म्हणजे आपल्याला ते आयतं धन हातात आणून दिलं आहे ना. डोकं चालवायचं काम नाही, नुसतं बघायचं, वाचायचं आणि आनंदित व्हायचं, एवढंच आहे. तसं पांडुरंगाला पुंडलिकाने इथं आणून दिलं आहे. वेदशास्त्राने त्याचं निर्गुण निराकार व्यापक वर्णन केलं आहे आणि संतांनी ते वर्णन पाहून त्याचा आणि याचा मेळ घालून आपल्यापुढं मांडलं आहे आणि ते प्रॅक्टिकली मांडलं आहे, नुसतं शब्दानं नाही मांडलं. इतकं केल्यावर आणि तो पांडुरंग परमात्मा आपल्या एका हाकेवर असताना आपण अशा प्रकारचं केविलवाणं दिसतो ना, आपण असं गयावया करतो केविलवाणं, असं का होतं? तर या मार्गानं चला. कसं चला या मार्गानं? तर याच्याकरता संतांच्या संगतीत सतत राहा. म्हणजे वेदशास्त्रांचं रदगत त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला कळत जातं. आपण त्याचं चिंतन सतत करीत राहा आणि वेळेला आषाढी कार्तिकी आली, वारकरी आले चालले की मधून पंढरीला जा. मग तिथं त्याचे पाय पहा. मग ते पाय पाहून आपली मनाची बॅटरी चार्जिंग करून या आणि घरात राहताना त्या पायाचं रोज चिंतन करा. आपल्या घरी एखादी मूर्ती बसवा, त्याची सेवा करा. वेळेला तिकडे जा, मधल्या वेळेला इकडे. असं हळूहळू मनाला, शरीराला, आपल्या कार्याला, आपल्या क्रियेला जर सांभाळीत आपण गेलो तर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्या उंचीवरून पांडुरंगाला पाहतात, आत्मत्वानं, ब्रह्मत्वानं, व्यापकत्वानं, खुणेनं पाहतात, ती गोष्ट आपल्याला प्राप्त होईल. म्हणून विधाना आधी विधी बघा काय, पंढरपूरचा विधी आहे, तो देखावा हा विध, तो देखावा हा विध चिंतनेची कार्य सिद्ध आणि का संबंध नाही पर्वकाळाशी, तो देखावा हा विध. काय आहे, पंढरपुरात गेल्यानंतर आपल्याला एक 2-4 प्रकारचा विधी आहे. चंद्रभागेचं स्नान आहे, नगराची प्रदक्षिणा आहे बरं का, त्याच्यानंतर दर्शन आहे, घेऊन दर्शन घ्यायचं आणि कीर्तन प्रवचन काहीतरी ऐकल्याशिवाय यायचं नाही. असं 4 आहेत साधारण. चंद्रभागे स्नान, विधतो, हरिकथा, हा अजून एक समाधान चित्ता सर्व काळ. आपलं चित्त विचलित होऊ द्यायचं नाही, मत्सराचं होऊ द्यायचं, संशयित होऊ द्यायचं नाही, चित्तात वाईट काही समाधान ठेवायचं. हेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. तर मनातलं समाधान हे कशानं राहतं, तर कीर्तन प्रवचनातले मुद्दे ऐकल्यानं आपल्या मनातलं समाधान राहतं. मग दर्शनानं समाधान होतं, प्रदक्षिणेनं, स्नानानं पाप जातं, हे सगळं होतं. पण दर्शन जर नाही घेतलं, नाही घडलं आपल्याला गर्दीमुळं, काही कारणामुळं, तर कळस पाहिल्यावरही दर्शन होतं. पण 2 गोष्टी, चंद्रभागे स्नान शक्य असलं आपल्या शरीराच्या प्रकृतीने तर प्रदक्षिणा, आणि कीर्तन ऐकून आपलं समाधान टिकवणं, एवढा विधी आहे. आणि दर्शन झालं चांगलं. इथे महाराज म्हणतात तो देखावा हा विध. ठीक आहे, सामान्य विधान आहे, तो पाहावा, त्याला पाहावा. विठ्ठल उभा पाहावा विटेवरी, विटेवर विठ्ठल उभा पाहावा, तर पाहावा. परंतु पाहायला नाही मिळाला तर तो पाहण्यानं, त्याची पूजा केल्यानं, त्याच्या कृपेनं जे काही मिळणार आहे ते सगळं कार्य तो पाहायला नाही मिळालं तर चिंतनेची कार्यसिद्ध. ही तुकाराम महाराजांची अजून अलौकिक गोष्ट सांगितली. तुम्हाला जायची सुद्धा गरज नाही, पण न जाता चिंतन होत नाही म्हणून मधून गेलं पाहिजे. आणि न जाता जर चिंतन व्हायला लागलं, जायची गरज नाही, आवश्यकताच नाही.
करावे चिंतन तेची बरे न भेटू. उलट न भेटून मला जाता आलं नाही या कोरोनामुळे या वेळेला असं म्हणून 4-5 दिवस वारीच्या वेळेस ज्या वारकऱ्याची तळमळ झाली असेल आणि सारखं पंढरपूर ध्यानात येत असेल, मी असं म्हणेल इतर वाऱ्या त्याला किती घडल्या सांगता येत नाही, पण ही वारी पक्की घडली, पक्की घडली. मानसवारीचं चिंतन याकरता केलं गेलं ना की आपल्याला ते ध्यानात यावं, मनात यावं, मनात बसावं तो, अशी गोष्ट आहे. पंढरीचा राणा ऐके रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, अशी गोष्ट आहे. म्हणून चिंतनेची कार्यसिद्ध. तुम्ही एका जागेवर बसलात, तुमचं जाणं झालं नाही, पण तुम्ही त्या पांडुरंगाचं नाम आणि त्याचं कार्य, त्याच्या कार्याचा, त्याच्या नामाचा प्रसार जर करीत असलात, तर जे जे तुम्ही चिंताल ते ते तो पुढं आणून देईल, असा अनेकांचा अनुभव आहे, असा अनुभव आहे, अशी गोष्ट आहे. चिंतनेची कार्यसिद्ध. आणि मग मग कशाचा संबंध नाही, म्हणजे कशाचं अडचणच नाही. काय चिंतनेची कार्यसिद्ध आणि का आणिक संबंध नाही पर्व काळाशी. एकादशीला जावं चांगली गोष्ट आहे, आषाढी कार्तिकीला जावं फार चांगली गोष्ट आहे, प्रत्येक एकादशीला जावं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. पण कधी जाऊ नये, कधी जाऊ नये असं माझ्या पांडुरंगाबद्दल नाही. कधी पण जा. दैसा मातेच्या ठाई अपत्या अनवसर नाही, स्तन्या लागोली पाहिजे या परी. तैसा जन्मांतरी भोवती उपासिलासी, लक्ष्मीपती आजी जरी हाती झालासी आमच्या, तरी आपुलिया सवेशा कान मागावाची परेशा. देवा दुःखा सुकाळा मानसा पाहलाच. अर्जुन देवाला म्हणतो की देवा, लहान बाळाला आईजवळ जायला अनवसर नसतो. म्हणजे काय अनवसर? म्हणजे अवसर नसणे, चान्स नाही. लहान मुलाला आईकडे आज जाऊ द्यायचं नाही असं नसतं. पतीनं तिच्याशी लग्न करून तिच्याकडे त्याला जाता येत नसतं भेटायला. कधी? 3 दिवस जर मासिक पाळी असेल तर. पण तो अनवसर पतीला असतो आणि सगळ्यांनाही असतो. स्वयंपाक करता येत नाही, जीव घालता येत नाही, काही नाही करता येत कोणाला. पण लहान बाळाला 3 दिवस आईकडे अशा अवस्थेत जाऊ द्यायचं नाही असं कुठंही विधान नाही. म्हणून अनवसर नाही. त्याप्रमाणे तुम्हाला कोणत्याही पर्व काळाचा पंढरपूरला जायला अनवसर नाही. अमावस्याला जा, व्यतिपाताला जा, कधी जास, कधी जा, अशी गोष्ट. म्हणून नाही आणि संबंध नाही पर्व काळाचा. पर्व काळ कसलीच अडचण नाही भगवंताच्या नामात आणि विठ्ठलाच्या भक्तीत, 2च गोष्टी. बरं, आपण आधी फार पवित्र असलो पाहिजे तरच त्याच्याकडे जाता येतं असं नाही. तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जाऊन या मळ वाळवंटी नाचती. हा कलियुगातला पंढरपूरचा जो चमत्कार आहे, महाचमत्कार आहे. हा चमत्कार कुठल्या युगात, कुठल्याच लोकात आणि कुठल्याच प्रांगणात नाही बरं का. खळाची व्यंकटी सांडो म्हणतात ना, तर खळ माणूस असला. खळ कोण? जो दुराचारी आहे, जो चित्तानं मलिन आहे, जो जिकडे जातो तिकडे लोकांना दुखवितो, दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ. तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो. देखोनी हरखली अंड, हा जो अभंग आहे, हा सगळा अभंग या खळाची व्याख्या सांगणारा अशा प्रकारचा आहे. आपण मुळात बघून घ्या. आणि असा प्रकारचा जो खळ आहे ती सगळ्या बाजूने खलास झालेला. हां, काय झालं? खळाची व्याख्या खलास झालेला. हां, की तो आपल्याला त्याच्या संगतीत गेले की आपलं स्खलनच करतो. खलास झालेला, स्खलन करणारा, ते एक शब्द एकत्र एकच येते. असा जो खळ आहे त्याच्याकडे आणि खळखळ हसायला सुद्धा कधीही जाऊ नये. त्याचा संबंध करू नये, त्याचं नाव घेऊ नये, त्याचा द्वेष पण करू नये, त्याचं नाव पण घेऊ नये, त्याचं संभाषण करू नये. असा जो आहे तो जर या पंढरपुरात आला तर त्याचा सगळा मळ निघून जातो. अंतःकरणाचा, बुद्धीचा, दृष्टीचा, कृतीचा, सगळा शरीराचा सगळा मळ निघून जातो. आणि तो अत्यंत खळा पाषाणा पाझर फुटती रे. पाषाणाचा खळा पाझर रोकडे, ते या पंढरीस गडे खळा पाझर रोकडे. त्याला अंतःकरणात भक्तीचा झरा निर्माण होतो
आणि तो पंढरपूर निवासी पंढरीनाथाच्या नावानं सगळं वारकऱ्यात थै 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 नाचू लागतो. गाये नाचे एवढे आपुलिया छंदे मनाच्या आनंद्या. तुका म्हणे तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जाऊन या मळ वाळवंटी नाचती. असा या पंढरीनाथाचा दिव्य महिमा वेदशास्त्राने निर्वाळलेला तुकाराम महाराजांसारखा संतांनी धुंडाळलेला वेदशास्त्राने निर्वाळलेला महाराजांनी धुंडाळलेला आणि आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेला हा जो पांडुरंग परमात्मा, याची अशा प्रकारची भक्ती करावी. काय करावी? एक पंढरपूरची वारी करावी. एक मधनं त्याचे पाय पाहावेत, त्याचं नाम घ्यावं, सगळीकडे त्याला पाहण्याचा प्रयत्न करावा, त्याचं नाम सतत घ्यावं आणि तो मधून देखावा आणि त्याचं सतत चिंतन करावं. मुख्य विषय यातला आहे चिंतनेची सिद्ध कार्य. बाकी काही करायची आवश्यकता नाही. हे बाकीचे सगळे त्याचे सपोर्टर पैलू आहेत. चिंतनेची सिद्ध कार्य म्हणजे चिंतन करावं. चिंतने तद्रूपता पांडुरंग चिंतिता पांडुरंगच होता येतं. म्हणजे व्यापक परब्रह्म होता येतं. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग होता येतं. असं पांडुरंग होण्याचा उपाय, पांडुरंगाची ब्रह्मता शोधून काढून त्याचा अनुभव घेऊन समर्थपणे जगापुढे मांडण्याचा तुकाराम महाराजांचा हा प्रयास मोडक्या तडक्या शब्दात आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा पंढरीनाथ भगवान आणि सद्गुरू माऊली यांच्या चरणी ठेवून अशा प्रकारे माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.